राहुल आणि राजन दोघे भाऊ होते। राहुल थोरला तर राजन धाकटा। एकदा राजनला त्याचे वडील म्हणाले, राजन, हे घर तसेही खूप जुने झाले आहे। राहुल म्हणतोय की हे घर विकून दुसरीकडे चांगल्या जागी एखादं नवीन घर घेऊया आणि सगळेजण एकत्र राहूया। तो म्हणतोय की मी घर खरेदी करतो, बस त्याला आपली थोडी मदत हवी आहे। हे घर तर माझ्या नावावर आहे, त्यामुळे मी पाहिजे त्याला पैसे देऊ शकतो। तुझं काय मत आहे? करशील ना त्याला मदत? भावाच्या नात्याने तुझे पण कर्तव्य आहेच की। तुझ्या शिक्षणासाठी राहुलने तुला मदत केली होतीच, त्यामुळे आता तो घर खरेदी करतोय तर तू त्याला मदत केली पाहिजे। साधा भोळा राजन आपल्या वडिलांच्या बोलण्याला भाळून म्हणाला, हो बाबा, या घरासाठी माझेही कर्तव्य आहेच। मी काही पैसे साठवले आहेत ते मी दादाला देतो। शेवटी राहायचं तर आपल्याला सगळ्यांनाच आहे ना। तिकडे किचनमध्ये राजनची बायको सीमा सगळं ऐकत होती। ती मनातल्या मनात विचार करू लागली की मी यांना माझ्या आईच्या इलाजासाठी पैसे मागितले होते, पण हे तर आता घरासाठी पैसे द्यायला तयार झालेत। काही वेळाने सीमाने राजनला त्याबद्दल विचारले असता राजन तिला म्हणाला, तुझ्या आईच्या इलाजासाठी तर तुझे बाबा सुद्धा मदत करतीलच, पण माझ्या दादाला कोण मदत करणार? आणि तसंही दादाने माझ्यासाठी खूप काही केले आहे, मग आता त्यांना मदत करायला नको का? यावर आता सीमा काही बोलू शकली नाही। सीमाला मात्र एका गोष्टीचं विशेष वाटत होतं की जर घर दोन्ही भावाचं असेल तर मग नाव फक्त मोठ्या भावाचंच का? मग तिचं आणि राजनचं आताच नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे ती यात काही बोलली असती तर तिला लगेचच घर फोडणारी, भांडण लावणारी अशी नावं ठेवली असती घरच्यांनी, त्यामुळे ती गप्प होती। राहुल आणि राजनला आई नव्हती। त्यांच्या वडिलांचा मोठा मुलगा आणि मोठी सून यांच्यावरच खूप जीव होता। सीमाला हा भेदभाव स्पष्ट दिसत होता, पण ती ही गोष्ट राजनला सांगायची तर उलट तो तिलाच सांगायचा की तू आत्ता नवीन या घरात आली आहेस, तुला काही माहीत नाही अजून की माझे वडील माझ्यावर किती प्रेम करतात ते, त्यामुळे माझ्या डोक्यात या असल्या फालतू गोष्टी भरू नकोस, असे बोलून तो तिला गप्प करायचा। काही दिवसांनी थोरल्या भावाने राहुलने नवीन घर खरेदी केले आणि सगळेजण त्या नवीन घरात राहायला गेले। सगळं काही व्यवस्थित चालू होतं। मधल्या काळात सीमाला मुलगा झाला। तिच्या सासऱ्यांना पेन्शन होती, पण ते त्या पेन्शनचे पैसे तसेच जपून ठेवायचे। जेव्हा थोरल्या मुलाला किंवा सुनेला कधी पैशाची गरज पडली की ते त्यांना पैसे काढून द्यायचे। तसेच राजनला सुद्धा त्यांना मदत करायला सांगायचे। ते राजनला म्हणायचे की आता तुला जास्त खर्च पण नाही, त्यामुळे तू राहुलला मदत करत जा। बिचारा राजन सुद्धा सढळ हाताने त्यांच्यावर पैसे खर्च करायचा, मात्र त्यामुळे राजनकडे स्वतःची शिल्लक काहीच राहायची नाही, त्याची सेव्हिंग सुद्धा होत नव्हती। अशीच एकदा मंदीच्या लाटेत राजनची नोकरी गेली। तो बेरोजगार झाला, पण तो विचार करत होता की सगळे आहेतच त्याच्या मदतीला, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। पण त्याच्या वडिलांना हे समजताच ते म्हणाले की तू लवकरात लवकर नवीन नोकरी शोध, कारण तसेही आता तुझे कुटुंब वाढले आहे, तुला मुलगा झालाय, त्याचाही खर्च आहे, त्याचा दवाखाना, त्याची औषधं, त्यात तुझ्या बायकोचे सुद्धा बरेच चोचले आहेत, मग एवढा सगळा खर्च कोण उचलणार? सध्या तरी मी माझ्या पेन्शनच्या पैशातून तुमचा खर्च उचलतो, पण तू लवकरात लवकर नवीन नोकरी शोध। हे ऐकून राजनला वाईट वाटलं। तो विचार करू लागला की मी कुठे आयुष्यभर असाच बेरोजगार राहणार आहे, पण बाबांनी मला असं बोलायला नको होतं। पण तो वडिलांना काही बोलू शकला नाही आणि नोकरीच्या शोधात होता, पण त्याचं नशीब वाईट होतं। 5-6 महिने झाले तरी त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती। आता तर घरात सगळ्यांना त्याचं ओझं वाटायला लागलं होतं। सीमा जरी घरातली सगळी कामं करत असली तरी सुद्धा तिला सारखे तिच्या नवऱ्यावरून टोचून बोललं जायचं, तिला सारखं आयतखाऊची बायको म्हणून हिणवलं जायचं। एकदा राजन नोकरी शोधण्यासाठी गेला होता आणि सीमा सगळ्यांचा स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढत होती। तिने सगळ्यांना जेवायला वाढून झाल्यावर तिच्यासाठी भाजी काढून घेतली आणि ती जेवणार तोच तिची मोठी जाऊबाई बाहेरून आली आणि जेवायला बसली। सीमाला समजले की भाजी संपली होती, म्हणून तिने पटकन थोडं बेसन करायला घेतलं। तेवढ्यात तिचे सासरे तिथे आले आणि तिच्यावर ओरडत म्हणाले की तू एवढी भाजी स्वतःसाठी का घेतलीस? बाकीच्यांचा पण विचार करत जा। ही भाजी काही तुझ्या नवऱ्याच्या पैशातून आली नाही, ती माझ्या पैशातून आली आहे, त्यामुळे जरा कमी खात जा। तसेही आयतखाऊच्या बायकोला आपल्या जिभेवर थोडा ताबा ठेवला पाहिजे। चल आता पटकन थोरल्या सुनेला जरा जास्त भाजी वाढ। सासऱ्याच्या अशा बोलण्याने भुकेल्या सीमाने
तिच्या थोरल्या जाऊबाईला जास्त भाजी दिली आणि तिला जेवायला वाढून ती स्वतःच्या खोलीत निघून गेली. सीमाला भुकेने तर जास्त त्रास होत होताच, पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तिला तिच्या आत्मसन्मानाला दिलेल्या जखमेने होत होता. तिच्या खोलीत जाताच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला आपल्या बाळाला दूध पाजायचे होते, पण ती बिचारी तर स्वतःच भुकेने तडफडत होती. तिला रडताना बघून तिचं लहान बाळ देखील जोरजोरात रडू लागलं. तिने तिच्या बाळाला आपल्या छातीशी लावलं आणि तिला आता तिच्या या वाईट परिस्थितीवर खूप रडू येत होतं. तिचं बाळ देखील लहान होतं आणि त्यामुळे ती स्वतः बाहेर जाऊन नोकरी करू शकत नव्हती. त्यात घरात तिच्या बाळाची काळजी घ्यायला कोणी तयार नव्हतं. ती कित्येकदा घरात याविषयी बोलली होती की जोपर्यंत राजनला नोकरी मिळत नाही तोपर्यंत ती कुठेतरी जॉब करेल. पण सगळ्यांनी तिला हेच सांगितलं की तू कामाला जाशील तर तुझ्या मुलाला कोण सांभाळेल. जेव्हापासून राजनची नोकरी गेली तेव्हापासून सीमाला घरातली बिनपगाराची कामवाली बाई बनवून टाकली होती. घरातली सगळी कामं तिच्याकडून करून घेत होती. ती सुद्धा खाली मान घालून निमूटपणे ती सगळी काम करत होती, कारण तिचा नवरा घरात पैसे देऊ शकत नव्हता. 2 वेळच्या भाकरीसाठी तिला घरातली कामवाली बनून राहावं लागत होतं. तरी सुद्धा तिची 2 वेळची भाकरी तिच्या सासऱ्यांना जड वाटत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. आज एवढ्या मोठ्या घरात एवढ्या माणसात असून देखील ती एकटी पडली होती. आतापर्यंत तिने हेच ऐकले होते की एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे होतात, लोक सुखदुःखात एकमेकांना साथ देतात. पण आता इथे एकत्र कुटुंबात राहिल्यावर तिला समजत होतं की हा किती मोठा गैरसमज आहे. इथे पैशापेक्षा नाती मोठी नाहीत असे अनेक विचार तिच्या डोक्यात येऊ लागले आणि या सगळ्या विचारांनी तिचं डोकं दुखायला लागलं. तेवढ्यात तिच्या डोक्यावर तिला मायेचा हात जाणवला. तिने दचकून मागे पाहिलं तर तो राजन होता. त्याच्या डोळ्यात देखील अश्रू होते. त्याच्याकडे बघितल्यावर तिला जाणवले की तो बराच वेळ रडत होता. त्याला तसा उभा असलेला पाहून सीमा आपले डोळे पुसत त्याला म्हणाली, काय झाले? सगळं ठीक आहे ना? तुमचा चेहरा एवढा उदास का दिसतोय? हे ऐकून राजन खालच्या आवाजात तिला म्हणाला की ज्याच्या बायकोला जेवणावरून एवढं सारं ऐकवलं जात असेल त्याच्या चेहऱ्यावर आनंद कसा असेल. बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब खाली पडू लागले. तसे सीमाला भरून आले. तिने पटकन आपल्या नवऱ्याला ओढून आपल्या जवळ घेतले आणि शेजारी बसत त्याच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाली की जाऊ द्या, वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण ही वाईट वेळ आपल्याला बरंच काही शिकवून जाते. बोलता बोलता तिचा आवाज थरथरू लागला, कारण तिने पहिल्यापासून बघितले होते की तिच्या नवऱ्याने त्याच्या परिवारासाठी खूप काही केले होते. पण आज त्याला नोकरी नाही तर कोणीही त्याला साथ द्यायला तयार नाही. राजनला आज स्वतःचाच खूप राग येत होता की त्याने आपल्या स्वतःच्या गरजा मारून आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. पण आज तेच कुटुंब त्याच्या बायकोच्या खाण्यावरून तिला बोलवून दाखवत आहे. सीमा घरातल्या सगळ्यांसाठी काम करायची, सगळ्यांची सेवा करायची, कुणाला काय पाहिजे काय नको ते सगळं बघायची. तेव्हा राजनला वाटायचं की मी एक चांगला मुलगा आहे जी प्रत्येक गोष्टीत आपल्या कुटुंबाला मदत करतोय आणि त्याची बायको सुद्धा सगळ्या कुटुंबाची काळजी घेत आहे. पण आज जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ आली तर सगळ्यांनी हात वर केले. आता त्याला त्याची लाज वाटू लागली की हे कसले कुटुंब आहे. जे वापराची वेळ होती तेव्हा वापरायला सगळे पुढे होते, पण जेव्हा मदत करायची वेळ आली तेव्हा मात्र असं काही बोलून दाखवत आहेत की त्या मदत घेणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. आता मात्र राजनने मनातल्या मनात एक कठोर निर्णय घेतला होता. फक्त तो एका चांगल्या नोकरीची वाट बघत होता. पण त्याने आता ठरवलं होतं की कमी पगाराची नोकरी मिळाली तरी चालेल, तो ती नोकरी करेल, कारण त्याच्या योग्यतेची नोकरी शोधून शोधून तो आता थकला होता. त्यामुळे तो आता मिळेल ती नोकरी करायला तयार झाला होता. योगायोगाने दुसऱ्या दिवशीच त्याला एका छोट्या कंपनीत 18,000 रुपयाची नोकरी मिळाली. राजनने सगळा हिशोब लावला आणि एवढ्या पगारात तो त्याचं स्वतंत्र आणि सन्मानाने राहू शकत होता. त्याने विचार केला की थोडे दिवस हालाकीत जातील, पण कमीत कमी 2 वेळच्या भाकरीसाठी माझ्या बायकोला दुसऱ्याकडे हात पसरायची वेळ तर येणार नाही. राजन आपल्या बायकोला काही बोलला नाही. त्याने गुपचूप त्याची सोन्याची अंगठी मोडली आणि त्यातून आलेल्या पैशातून आपल्या पुढच्या आयुष्याची योजना बनवली. दुसऱ्या दिवसापासून तो कामावर जाऊ लागला आणि संध्याकाळी कामावरून सुटल्यावर
तो त्याच्या योग्य राहण्यासाठी छोटंसं पण स्वस्त घर शोधू लागला. एका ठिकाणी त्याला हवी होती तशी खोली मिळाली. खोली लहान होती पण सगळ्या सुविधा होत्या. भाडेही जास्त नव्हते. त्यामुळे थोडे पैसे ॲडव्हान्स देऊन त्याने ती खोली ताब्यात घेतली. त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू त्याने घेतल्या. मग त्याने त्या सगळ्या वस्तू घरात आणून त्या व्यवस्थित लावून घेतल्या. त्यानंतर तो आनंदाने घरी गेला. घरी गेल्यावर त्याने सीमाला सांगितले की चल सीमा, मला नोकरी मिळाली आहे. आता आपण आपल्या नव्या आयुष्याला आजपासूनच सुरुवात करूया. आता आपल्याला या घरात राहायचे नाही. हे ऐकून सीमाला आश्चर्य वाटलं. तिने विचारले की हे घर सोडून आपण कुठे जाणार? या घरात आपले सुद्धा पैसे लागले आहेत ना? राजनचे डोळे भरून आले. तो म्हणाला की मी असं समजेन की माझ्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं. त्याचं कर्ज मी फेडलं आहे. त्यात वडिलांची अशी इच्छा होती की हे घर दादाच्या नावावर असावं. मग त्यांनी सुद्धा काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना. त्यांनी मला मदत मागितली होती. मी त्यांना नंतर देऊ शकलो असतो, पण मी वेडा होतो, त्यांना मदत केली. त्या वेडेपणाची किंमत मी मोजली आहे. पण इथून पुढे मी असला वेडेपणा कधी करणार नाही, हे मी तुला वचन देतो. चल तुझं सामान भर, मी तुला मदत करतो. असे म्हणून भरल्या डोळ्यांनी त्या दोघांनी आपले सामान पॅक केले आणि तो आपल्या वडिलांजवळ गेला. समोर त्याचे वडील टीव्ही बघत बसले होते. तो हळू आवाजातच म्हणाला, बाबा, तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? वडील म्हणाले, नाही, तुला तर काही कामधंदा नाही. दिवसभर घरात पडून असतोस. माझा वेळ का वाया घालवायला आला आहेस? काय काम आहे माझ्याकडे? जा इथून. राजन म्हणाला, बाबा, असं समजा की मी तुम्हाला शेवटचाच त्रास देतोय. मी माझ्या बायकोला घेऊन हे घर सोडून जात आहे. वडील म्हणाले, बरं, आणि तुझं घर कसं चालणार? इथे होतास तेव्हा तर मीच तुम्हाला जेवायला घालत होतो. जा, माझे काही म्हणणे नाही. पण परत मला त्रास द्यायला आणि माझ्याकडे पैशाची मदत मागायला येऊ नकोस. कारण जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंतच मी तुम्हाला जेव खाऊ घालीन. राजन हळू आवाजात बोलला, तुम्ही कशा प्रकारे जेवायला देत होतात ते मी पण बघितलं आहे. त्यापेक्षा मी एक वेळ जेवीन आणि एक वेळ उपाशी राहीन. तुम्ही तुमचे पैसे पण तुमच्याकडे ठेवा आणि तुमच्या लाडक्या मुलाला आणि सुनेला सुद्धा तुमच्याकडे ठेवा. आमचं आम्ही बघून घेऊ. हो, फक्त इथून पुढे मला कधी मुलाचं कर्तव्य पार पाडायला देखील बोलवू नका. कारण आतापर्यंत कर्तव्य आहे असं समजूनच मी तुम्हाला खूप मदत केली आणि तुम्ही सुद्धा गोड बोलून माझा गैरफायदा घेतला. असे बोलून तो त्याच्या खोलीतून निघून गेला आणि त्याचे वडील त्याच्याकडे बघतच बसले. राजन त्याच्या बायकोला घेऊन आता नवीन घरात आला होता. सीमा खूप खुश होती. आज बऱ्याच दिवसांनी ती मोकळा श्वास घेत होती. आता ती जे काही करत होती ते तिच्या नवऱ्यासाठी आणि तिच्या बाळासाठी करत होती. आता ती कुणाची मोलकरी नव्हती की कामवाली नव्हती. इथे भलेही राशन कमी होते, पण ते दोघे त्यात समाधानी होते. हळूहळू राजनची स्थिती सुधारू लागली. 7-8 महिन्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर जॉब लागला. त्याला कंपनीकडून एक फ्लॅट देखील मिळाला. आता राजन आपल्याच माणसाकडून मिळालेल्या जखमांना विसरून तो स्वतःसाठी जगत होता. तो स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देत होता. बरीच वर्ष निघून गेली. राजनने स्वतःच्या हिमतीवर एक मोकळी जागा खरेदी केली आणि त्यात एक घर बांधले. त्याने स्वतःची नवीन गाडी खरेदी केली होती. त्याचा मुलगा एका मोठ्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याच्या घरात आता कशाचीच कमी नव्हती. सीमा देखील आता मोकळा वेळ मिळत असल्यामुळे एका शाळेत शिकवत होती. दोघे नवरा बायको आता त्याच्या कष्टाने चांगलं जीवन जगत होते. आता त्यांना 2 वेळच्या जेवणासाठी कुणाचे बोलणे ऐकून घ्यावे लागत नव्हते. तिकडे त्यांचे वडील आता म्हातारे झाले होते आणि त्यांनी अंथरूण धरले होते. पण त्यांचा मोठा मुलगा आणि मोठी सून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. जसे ते सीमाला जेवणावरून बोलायचे तसेच आता त्यांची थोरली सून त्यांना बोलत होती. ती त्यांना म्हणायची की जरा कमी खात जा, नाहीतर सारखे सारखे टॉयलेटला जाऊन आम्हालाच त्रास द्याल. त्यामुळे ते उपाशी राहत आणि अंथरुणावर रडत असत. त्यावेळी त्यांना सीमाची खूप आठवण यायची. आता त्यांना कळून चुकले होते की त्यांनी सीमाला जो त्रास दिला तोच त्रास आज त्यांच्या वाटेला आला होता. त्यांना आतून वाटायचं की यातून लवकर सुटका मिळावी, पण देव सुद्धा त्यांना जास्तच दुःख देत होता. कारण देवाला सुद्धा त्यांना याची जाणीव करून द्यायची होती की जेवणावरून कधीच कुणाला दुखावू नये.